वडिलोपार्जित मालमत्तेचा भारतातील बराच काळ वादग्रस्त मुद्दा राहिला आहे. वडिलोपार्जित मालमत्तेची व्याख्या पुरुष वंशाच्या 4 पिढ्यांपर्यंत वारसाने मिळालेली मालमत्ता म्हणून केली जाते. ते विभाजनाने विभागले जात नाही आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. वडिलोपार्जित मालमत्तेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मुलींसह कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा त्यावर जन्मसिद्ध हक्क आहे. वडिलोपार्जित आणि वारशाने मिळालेल्या मालमत्तेतील फरक. वडिलोपार्जित मालमत्ता वारसा मिळालेली मालमत्ता पुरुष वंशाच्या 4 पिढ्यांपासून अविभाजित होणारी मालमत्ता. मृत्यूपत्राद्वारे किंवा मालमत्तेच्या मालकाच्या मृत्यूनंतर वारसा हक्काने मिळवलेली मालमत्ता. सर्व कायदेशीर वारसांमध्ये संयुक्त मालकी, विशेषतः कौटुंबिक वंशामध्ये इच्छा किंवा उत्तराधिकार कायद्यांद्वारे निर्धारित केल्यानुसार वारसदाराची अनन्य मालकी. सर्व सहमालक वारसांच्या संमतीशिवाय विकले जाऊ शकत नाही किंवा विभाजित केले जाऊ शकत नाही. वारसदाराकडून त्यांच्या इच्छेनुसार मुक्तपणे हस्तांतरित, विक्री किंवा विल्हेवाट लावली जाऊ शकते. कुटुंबात जन्मलेल्या प्रत्येक सदस्याचा जन्म हक्काने समान वाटा असतो. दावा करण्याचा जन्मसिद्ध अधिकार नाही. मालकी कायदेशीर मालकाच्या निर्णय, इच्छा किंवा उत्तराधिकार कायद्याद्वारे निर्धारित केली जाते. सामान्यतः विकणे किंवा हस्तांतरित करणे अधिक जटिल. सर्व वारसांकडून करार आवश्यक. वारसाच्या विवेकानुसार विक्री करणे किंवा हस्तांतरण करणे सोपे आहे. 4 पिढ्यांमधील थेट वंशजांपर्यंत मर्यादित आणि पारंपरिक कायद्याअंतर्गत सामान्यतः पुरुष रेषा. इच्छेनुसार किंवा लागू वारसा कायद्याद्वारे निर्धारित केल्यानुसार कोणत्याही व्यक्तीमध्ये वितरित केले जाऊ शकते. हिंदूंसाठी हिंदू उत्तराधिकार कायदा यासारख्या विशिष्ट कायदेशीर नियमांद्वारे शासित. व्यक्तीच्या धर्म आणि प्रदेशाला लागू होणाऱ्या वारसा आणि इच्छांच्या व्यापक कायद्यांद्वारे शासित. भारतातील मालमत्तेवर महिलांचे हक्क. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत सर्वोच्च न्यायालयाचे नवीनतम निकाल. मुलींसाठी समान हक्क. वडिलोपार्जित मालमत्तेतील मुलींच्या हक्कांची पुष्टी करणे हा सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. 2005 मध्ये हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 च्या दुरुस्तीच्या तारखेला वडील हयात असले किंवा नसले तरीही मुलींना त्यांच्या वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत पुत्रांसारखे समान अधिकार आहेत असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा निकाल लिंगाच्या तत्त्वाला बळकटी देतो. समानता आणि मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेचे योग्य वारस असल्याचे सुनिश्चित करते. वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करण्याची कालमर्यादा. सर्वोच्च न्यायालयाने वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करण्याची कालमर्यादाही स्पष्ट केली आहे. वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क सांगण्याची कोणतीही निश्चित कालमर्यादा नाही, जोपर्यंत मालमत्ता अविभाजित राहते असा निकाल दिला आहे. तथापि, विभाजन आधीच झाले असल्यास विभाजनाची माहिती मिळाल्यापासून 12 वर्षाच्या आत दावा करणे आवश्यक आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतील विल्सची वैधता. न्यायालयाने यावर जोर दिलाय की व्यक्ती त्याच्या स्व-अधिग्रहित मालमत्तेसाठी इच्छापत्राची अंमलबजावणी करू शकतात. वडिलोपार्जित संपत्ती विलद्वारे दिली जाऊ शकत नाही, जोपर्यंत विभाजनानंतर व्यक्तीकडे विशेष मालकी नसेल. हे सुनिश्चित करते की सर्व हक्काच्या वारसांच्या हिताचे रक्षण केले जाते आणि कुटुंबातील कोणताही सदस्य वडिलोपार्जित मालमत्तेचे भवितव्य एकतर्फी ठरवू शकत नाही. विभाजनानंतर वारसा हक्क. वडिलोपार्जित मालमत्तेचे विभाजन झालेल्या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले आहे की मालमत्ता तिचे वडिलोपार्जित गुणधर्म गमावते आणि स्व-अधिग्रहित मालमत्ता बनते. अशा परिस्थितीत व्यक्ती त्यांचा हिस्सा इच्छेद्वारे वितरित करू शकते, ज्यामुळे मालमत्तेतील त्यांच्या भागावरच परिणाम होतो. पश्चिम बंगाल गृहनिर्माण मंडळ योजना. या निकालांचे मुख्य परिणाम. मुलींचे हक्क बळकट करणे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांनी लिंग समानतेच्या तत्त्वाशी जुळवून घेऊन वडिलोपार्जित संपत्तीमधील मुलींचे अधिकार लक्षणीयरित्या मजबूत केले आहेत. विल्सबाबत स्पष्ट मार्गदर्शन तत्त्वे. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित इच्छापत्राच्या वैधतेबाबत स्पष्टीकरण. अनधिकृत मृत्यूपत्रांमुळे उद्भवणारे विवाद रोखते. वेळेवर दावे. दाव्यांच्या वेळेच्या मर्यादेवर स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे सेट करून न्यायालयाने हे सुनिश्चित केले आहे की योग्य वारसांना त्यांच्या वाट्याचा दावा करण्याची वाजवी संधी आहे. वडिलोपार्जित चारित्र्याचे संरक्षण. निर्णय औपचारिक विभाजन होईपर्यंत संपत्तीच्या वडिलोपार्जित वर्णाचे संरक्षण करतात. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या हिताचे रक्षण करतात. वडिलोपार्जित मालमत्तेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालांनी भारतातील वडिलोपार्जित मालमत्ता कायद्याच्या स्पष्टीकरणात अत्यंत आवश्यक स्पष्टता आणि निष्पक्षता आणली आहे.
मुलींसाठी समान हक्क सुनिश्चित करून दावे आणि इच्छापत्रांच्या वापरासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करून आणि वडिलोपार्जित मालमत्तेचे संरक्षण करून हे निर्णय न्याय आणि समानतेच्या तत्त्वांचे समर्थन करतात. भारतातील वडिलोपार्जित मालमत्तेच्या वारसासह प्रमुख समस्या एकापेक्षा जास्त दावे आणि विवाद. वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये बहुधा अनेक कायदेशीर वारसांचा समावेश असतो, ज्यामुळे विभाजन आणि मालकी संबंधित विवाद होतात. योग्य दस्तऐवजीकरणाचा अभाव. अनेक वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये स्पष्ट टायटल डीड किंवा कायदेशीर कागदपत्रांचा अभाव आहे, ज्यामुळे मालकीचे दावे गुंतागुंतीचे होतात. विलंबित कायदेशीर निराकरण. वारसा विवादांचे निराकरण करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया मंद असू शकते, ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत कायदेशीर लढाया होऊ शकतात. लैंगिक असमानता. समान अधिकार प्रदान करणाऱ्या कायदेशीर तरतुदी असूनही सामाजिक नियम आणि कौटुंबिक दबावामुळे अनेकदा मालमत्तेच्या वितरणात लिंगभेद होतो. फसवे हस्तांतरण आणि अतिक्रमणे. वडिलोपार्जित मालमत्तेची अनधिकृत विक्री किंवा अवैध धंदे योग्य वारसांसाठी कायदेशीर अडथळे निर्माण करतात. कालबाह्य जमिनीच्या नोंदी. अनेक मालमत्ता, विशेषतः ग्रामीण भागात, कालबाह्य किंवा चुकीच्या नोंदी आहेत, ज्यामुळे योग्य वारसांची ओळख गुंतागुंतीची होते.